हॅलो नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपण एक नवीन सिरीज सुरू केलेली होती, ती म्हणजे करंटमध्ये जे काही चालू आहेत घडामोडी, जे काही इश्यूज आहेत, ते सर्व इश्यूज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होतो. त्या इश्यूच्या पलीकडे जाऊन त्यांची चर्चा करणार होतो. सध्या एक चर्चा होताना दिसते मोठ्या प्रमाणामध्ये. पुण्यातून 37 IT कंपन्या बाहेर गेलेल्या आहेत आणि तसा आरोप पुण्यातील, तसा दावा एक पुण्यातील आमदार महोदयांनी केलेला आहे. मग त्याच्यावरून खूप सारे राजकीय आरोप प्रत्यारोप आपल्याला होताना दिसत आहेत. त्या विषयामध्ये आपल्याला जायचं नाहीये, कुणी काय केलं, कसं केलं, ह्या विषयामध्ये जाण्याचं आपल्याला काही कारण नाही. पण या विषयाच्या निमित्ताने आपण एक चर्चा निश्चितपणे करू शकतो, ते म्हणजे व्हॉट आर द प्रॉब्लेम्स विथ अर्बनायझेशन. जास्तीत जास्त शहरीकरण होत असताना नेमक्या कोणकोणत्या समस्या निर्माण होतात, त्या समस्या का निर्माण होतात, त्या समस्यांचं निराकरण करायचं असेल तर आपल्या समोर कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत, या सर्व गोष्टींची आपण आज चर्चा करणार आहोत. आता हा जो पर्टिक्युलर टॉपिक आहे, याच्यामध्ये इन्क्लूड होणारा हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक GS1, GS2, GS3 या सगळीकडे आपल्या कामात येणार आहे. पुण्याच्या हिंजवडी IT पार्क मधील 37 कंपन्या या अन्य राज्यांमध्ये स्थलांतरित झालेल्या आहेत असा आरोप केला गेलेला आहे. कंपन्या पुण्यामध्ये एकूण IT कंपन्या मोठमोठ्या 139 आहेत. मनुष्यबळ आहे 2,17,000च्या आसपास. मग नेमका विषय आहे काय, तर बघा, 37 कंपन्या ज्या आहेत या पुण्यातून बाहेर गेलेल्या आहेत. मग यांच्याकडून प्रेफरन्स कुणाला दिला जातोय, तर प्रेफरन्स दिला जातो तो म्हणजे बेंगलुरू, नंतर आहे ते म्हणजे हैदराबाद, आणि क्रमांक 3 जे वेगाने समोर येते ते म्हणजे चेन्नई. ह्या 3 शहरांना पसंती दिली जाते आणि आपल्या इथून त्या कंपन्या बाहेर चाललेल्या आहेत. याच्या मागचं बेसिक रिझन जे सांगितलं जाते, लोकल बेसिक रिझन जे आहे, लोकल रिझन आहे ते म्हणजे हेवी ट्रॅफिक. हेवी ट्रॅफिक हे मागचं बेसिक रिझन जे आहे ते सांगितलं जाते. मी आत्ताच तुम्हाला म्हणलं, जर का या ठिकाणी 2,17,000 प्लस कर्मचारी काम करत आहेत, ठीक आहे, म्हणजे काय, ऍट अ टाइम ह्याच्यातले आपण फक्त असं गृहीत धरलं की फक्त 50,000 लोक जरी ऍट अ टाइम बाहेर पडतायत, तरी सुद्धा इतका मोठा क्राऊड हा ऍट अ टाइम रोडवरती येतो. बरोबर आहे, रोडवरती येतो विथ द व्हेकल और व्हॉट एव्हर ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल, आणि याच्यामुळे ट्रॅफिकची समस्या जी आहे ती मोठी झालेली आहे. 25 वर्षापूर्वी 25 इयर्स ॲगो हिंजवडी IT पार्क जे आहे ते सुरू झालं. फेज 1, 2 आणि आता 3 असं झालेलं आपल्याला दिसून येते. पण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हा तिथला सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर राहिलेला दिसून येतोय. आणि ह्याच्यामुळेच चर्चा कशाची होती, अर्बनायझेशनचे इश्यूज जे आहेत त्याची. प्रॉब्लेमॅटिक आहे बघा, प्रॉब्लेमॅटिक आहे म्हणजे जोरदार आपल्या इथं अर्बनायझेशन होते, शहरीकरण जे आहे ते वेगानं होत चाललेलं आहे. आणि ज्या वेगाने हे शहरीकरण होतंय त्याच वेगाने टेम्परेचर जे आहे ते सुद्धा वाढत चाललेले. काल आपण बघितलं बघा, दिल्लीमध्ये टेम्परेचर जे आहे ते किती वाढलेलं आहे. त्याच्या मागचं सगळ्यात मेन रिझन जे सांगितलं होतं तर दॅट वॉज कॉन्क्रिटायझेशन. कॉन्क्रीट जे आहे त्याची उष्णता जी आहे, उष्णता होल्ड करण्याची क्षमता ही हवेपेक्षा 2000 पट अधिक असते. म्हणून हीट जी आहे ती जास्त आहे, उष्णतेची बेट तयार झालेली आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजे हा प्रॉब्लेम आहे फार मोठा अर्बनायझेशनचा. तर या निमित्ताने चर्चा करूयात, व्हॉट आर द फ्लॉज इन इंडियाज अर्बनायझेशन पॉलिसीज. हा टॉपिक जो आहे हा GS1 मध्ये कामाचा आहे, GS2 मध्ये पण कामाचा आहे आणि GS3 मध्ये सुद्धा कामाचा आहे. हा विषय आपण सांगणार आहे. इश्यूज काय आहेत, इश्यूज ह्याच्यासोबतच वे फॉरवर्ड काय आहे हे सांगणार आहे, आणि होमवर्क सुद्धा तुम्हाला देण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत. आता या सर्वांच्या निमित्ताने 2025 साठीचं MPSC साठीचं आन्सर रायटिंग आपण सुरू करतोय बघा. आन्सर रायटिंग म्हणजे काय, आता ह्याच्यामध्ये एखाद्या विषयाची आपण उकल करणार,
त्या विषयाची उकल करून झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला फक्त होमवर्क देईल. हा होमवर्क जो आहे हा प्री फॉर्मॅटमध्ये असेल, पण एक 8-10 दिवस गेल्यानंतर आपण प्रॉपर क्वेश्चन्स घेऊयात जे मेन्सला असतात आणि त्याचं आन्सर काय असणं अपेक्षित आहे या सर्वांची आपण चर्चा करूयात. आणि हे सर्व जे आहे हे आम्ही तुम्हाला इव्हॅल्युएट सुद्धा करून देऊत. कसं देणार, काय देणार सर, मग अजून काय आहे काय नाही, ह्या सगळ्यांची माहिती जी आहे ती तुम्हाला 10 जूनला मिळून जाईल. 10 जूनला आपल्या बॅचेस जे आहेत त्या सुरू होत आहेत. 2025चं MPSC सुद्धा आणि नेक्स्ट इयर साठीचं UPSC सुद्धा. या सगळ्यांसाठी आपल्या बॅचेस जे आहेत ऑफलाईन ऑनलाईन ह्या दोन्हीही सुरू होत आहेत. तर ह्याचे तुम्ही जॉईन व्हायला काहीही हरकत नाही. चलो नेक्स्ट. Citizen India need large amounts of financing to promote green, smart, inclusive and sustainable urbanization. फार महत्वाचा शब्द आहे बघा ह्या ठिकाणी. काय काय वापरलेलं आहे? लार्ज अमाऊंट्स ऑफ फिनान्स. फिनान्स हा सगळ्यात महत्वाचा आहे बघा. पंचायतमध्ये सुद्धा आपण हेच बोललो होतो. पंचायत जे आहे कधीपासून 1952 पासून कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या निमित्ताने चालू होतं. कॉन्स्टिट्युशनल त्याला स्टेटस दिलं तरी सुद्धा फिनान्स हा महत्वाचा विषय होता. इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल अर्बनायझेशन हे त्यांनी सांगितले. वर्ल्ड बँक जी आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला $840 बिलियन जे आहेत इतके लागतील. कशासाठी? आपली जी शहरीकरणाची वाढती गरज आहे, आपली जी लोकसंख्या 150 कोटीच्या पलीकडे गेलेली आहे, या सगळ्यांसाठी आपल्याला $840 बिलियन उद्या सकाळी लागत आहेत. आणि $55 बिलियन हे प्रत्येक वर्षी लागणार आहेत. कुठून आणायचे हा फार मोठा प्रश्न आहे, पण हे वर्ल्ड बँकेचं म्हणणं आहे. यासोबतच गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळे रिपोर्ट जे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्या इथं फंडिंग फार गरजेचं आहे अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. म्हणजे रिपोर्ट ऑन इंडिया अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिसेस चेअर्ड बाय इशूजज अहलुवालिया सेज दॅट बाय 2030 नियरली ₹39.2 lakh crore विल बी रिक्वायर्ड. हे कशासाठी लागणार आहे हो? हे कशासाठी लागणार आहे तर शहरीकरण होत असताना ज्या काही सोयी सुविधा देणं अपेक्षित आहे. सोयी सुविधा म्हणजे काय हो? फक्त जमीन असून चालेल का? नुसती जमीन आहे ह्याला सोय म्हणाल का? तर नाही. बेसिक काय? रस्ता लागेल, पाणी लागेल, वीज लागेल, ह्या बेसिक गोष्टी बरोबर आहे. ह्याच्या शेजारी मार्केट सुद्धा डेव्हलप करावं लागेल बरोबर आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे ते उपलब्ध करून द्यावं लागेल. पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे ते सुद्धा उपलब्ध करून द्यावं लागेल. ह्या बेसिक गोष्टी. त्याच्या पुढे अजून खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या लागणार आहेत. काय म्हणलेले? इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल. इन्क्लुझिव्ह इज व्हॉट? इन्क्लुझिव्ह इज सर्वसमावेशक. इन्क्लुझिव्ह ह्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? सर्वसमावेशक. मग सर्वसमावेशक जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला म्हणतो तर त्याने 3 निकषांची पूर्तता करणं फार गरजेचं आहे. 3 निकष जे आहेत त्यांची पूर्तता करणं हे फार गरजेचं आहे. 3 निकष कोणकोणते आहेत? 3 A's आहेत बघा. ए आणि अजून एक ए. पहिला ए काय म्हणतो? अवेलेबल आहे का? दुसरा ए म्हणतो ऍक्सेसिबल आहे का? आणि तिसरा म्हणतो अफोर्डेबल आहे का? ह्या 3 ए ची पूर्तता होत असेल देन अँड दोन ओनली वी कॅन टॉक दॅट दिस इज इन्क्लुझिव्ह. सर्वसमावेशक, अवेलेबल, ऍक्सेसिबल आणि अफोर्डेबल ह्या सगळ्या गोष्टी असतील तर आणि तरच ह्या गोष्टी शक्य आहेत. ठीक आहे, क्लिअर. मग नेक्स्ट काय म्हणतंय? इश्यूज काय आहेत? लॅक ऑफ ॲडिक्वेट फंडिंग फॉर इन्फ्रास्ट्रक्चर. हे तर मान्य केलेले म्हणतात. वर्ल्ड बँक काय म्हणतंय तर आपल्याला किती लागतील? $850 बिलियन. $850 बिलियन लागणार आहेत. कशासाठी? ॲडिक्वेट फंडिंग ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे आपल्या इथं. पण पॉप्युलेशन खूप मोठी आहे. ह्या पॉप्युलेशन मध्ये आताच नुकतंच पंतप्रधान काय म्हणाले होते? 80 कोटी जनतेला आम्ही काय देतोय तर PDS अंडर
अन्न देतोय, ह्याचा अर्थ इतके सारे लोक जे आहेत यांची एकूण फिनान्शियल कंडिशन काय असेल हे लक्षात घ्या. म्हणजेच काय, फंडिंग गव्हर्नमेंटचं जास्तीत जास्त कुठं जात आहे, खर्च कुठं होतोय. सपोज आपण असं करूयात, ह्यांना सोयी सुविधा देण्यासाठी खर्च होतोय आणि ते करायलाच पाहिजे. कल्याणकारी राज्य म्हणल्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या होणं अपेक्षित आहेच. लॅक ऑफ लॉंग टर्म फंडिंग आहे. ब्युरोक्रॅटिक डिलेज अँड लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी हा एक सगळ्यात महत्वाचा विषय. म्हणजे आता जिथं ज्या कंपन्यांविषयी आपण चर्चा करतो, हिंजवडी IT पार्क, ट्रॅफिक जॅम, मोकार ट्रॅफिक जॅम, गेल्या 15 वर्षापासून हा प्रश्न जो आहे ना तसाच आहे. काहीच नाही हल्लेलं, काहीच नाही. मी स्वतः पुण्यात गेले 20 वर्ष झालं ट्रॅव्हल करतो त्याच रोडवरती. तो रोड आहे ना उजवीकडं डावीकडं 1-1 इंच सुद्धा वाढलेलं नाही, उलट फुटपाथ वाढवले अजून. येते लक्षामध्ये, फार गडबड आहे. लॅक ऑफ कोऑर्डिनेशन बिटवीन डिफरंट लेवल्स ऑफ गव्हर्नमेंट. स्मार्ट सिटी काय करायलेत काहीच कल्पना नाही. चांगला इनिशिएटिव्ह आहे, नाही असं नाही, पण कोऑर्डिनेशन नसल्यामुळे सगळ्या गोष्टी बिघडत चाललेल्या आपल्याला दिसून येतात. देन व्हॉट आर द मेजर इश्यूज विथ अर्बनायझेशन? ओव्हर क्राउडिंग अँड कंजेशन. ही कशामुळे होते? ओव्हर क्राउडिंग होण्यामागचं बेसिक रिझन असं आहे की कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे इंडस्ट्रीचं एका पर्टिक्युलर भागामध्ये. म्हणजे महाराष्ट्रापुरतं जर का बोलायचं म्हटलं तर मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, दॅट्स इट. नागपूर, खतम विषय. मग आता बाकीच्या राज्यातले जे आहेत त्यांनी शेतीच करायची का? मग इतर काय करायचं? पर्याय काय उपलब्ध आहेत? मग हे लोक रोजगाराच्या शोधामध्ये पुण्या वगैरे सारख्या ठिकाणी येतात. ओव्हर क्राउडिंग हे होणारच आहे. ठीक आहे, ओव्हर क्राउडिंग हे होणारच आहे. प्रत्येकाला जमीन हवी आहे, प्रत्येकाला जागा हवी आहे, या ठिकाणी प्रत्येकाला पाणी हवं आहे, प्रत्येकाला वीज हवी आहे. मग ह्याच्यातून काय होणार? ओव्हर क्राउडिंग होणारच, कंजेशन होणारच. क्लिअर? एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन हे होणार का? हो. जितकी जास्त पॉप्युलेशन तितका मोठ्या प्रमाणामध्ये कचरा जो आहे तो निर्माण होणार आहे. जितकी जास्त पॉप्युलेशन तितका मोठ्या प्रमाणात कचरा होणार आहे. त्याच पद्धतीने त्या ठिकाणी उष्णतेची, मगाशी मी म्हणलं तशी, बेट तयार होणार आहेत. उष्णतेचं बेट जर का तयार झालं, उष्णता जर का असेल तर वीज जी आहे त्याची मागणी वाढणार आहे. विजेची मागणी जर का वाढली तर अल्टिमेटली काय, ह्याचा अर्थ कूलर आणि AC जास्त वापरले जात आहेत आणि ह्याच्यातून कोणती प्रदूषकं बाहेर पडतात हे सगळ्यांना माहिती आहे. येते लक्षात? सगळ्या गोष्टी आहेत ना इंटरकनेक्टेड. इनएडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर आहे. द एक्सपान्शन ऑफ सिटीज बियॉन्ड देअर बाउंड्रीज रिझल्टिंग इन द लॉस ऑफ ऍग्रिकल्चर लँड अँड नॅचरल हॅबिटॅट्स. माळढोक सारखा पक्षी बघा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मोजके हाताच्या बोटावर मोजणे इतकेच शिल्लक राहिलेले आहेत. सिटीज, मुंबई कुठपर्यंत आलेली आहे? पुण्यापर्यंत आलेली आहे. पुणे कुठपर्यंत गेलेलं आहे? कुठपर्यंत गेलंय पुणे? म्हणजे जे बेसिक सिटी आहे ते सगळे लांब 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 पसरत चाललेले आहेत, बियॉन्ड बाउंड्रीज. आणि त्याच्यामध्ये होते काय, ऍग्रिकल्चर लँड जी आहे ती आता वापराखाली आणली जाते. मग ह्याच्यावरती उपाय काय? एंगेजिंग विथ द पीपल. जास्तीत जास्त लोकांबरोबर एंगेजमेंट जी आहे ती वाढवावी लागेल. ठीक आहे, लोकांचा सहभाग जो आहे तो वाढवावा लागेल. ट्रान्सफॉर्मिंग अर्बन गव्हर्नन्स. अर्बन गव्हर्नन्स जे आहे त्याला ट्रान्सफॉर करावं लागणार आहे. त्यांना निर्णय घेण्याची ताकद द्यावी लागणार आहे. राजकीय हस्तक्षेपापासून गोष्टी ज्या आहेत त्या पलीकडे जायला पाहिजेत आणि ऍट द सेम टाइम त्यांना फिनान्स सुद्धा उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. आणि लोकांची जागृती होणं सुद्धा गरजेचं आहे की जेणेकरून नेतृत्व जे आहे ते दूरदर्शी असेल, टेक्निकली, टेक्नॉलॉजिकली वगैरे वगैरे सर्व पद्धतीने. येते लक्षात? रेग्युलर इलेक्शन्स व्हायला पाहिजे. आजच्या दिवशी महापालिकेच्या इलेक्शन्स जे आहेत ते झालेले नाही. 2 वर्ष झालं प्रशासकाकडूनच कारभार चालवला जातोय, गडबड होते. आणि एन्शुरिंग पार्टिसिपेशन फ्रॉम प्रायव्हेट सेक्टर. प्रायव्हेट सेक्टरचं सुद्धा ह्याच्यामध्ये पार्टिसिपेशन असणं अपेक्षित आहे. म्हणजे ॲट अ टाइम जर का 50,000 एम्प्लॉई एकाच वेळेला रोडवर येत आहेत तर सगळ्यांनी त्यांच्या कामाच्या वेळा 5-10 मिनिट प्लस मायनस करून घेतल्या तर फरक निश्चितपणे पडू शकतो. इनकमिंग आउटगोईंग दोन्हीसाठीचा ते हे करता येऊ शकतं. तर हे सर्व त्याच्यावरचे उपाय आहेत. आणि अजून एक महत्वाचा उपाय म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन जे झालेलं आहे इंडस्ट्रीचं काय झालेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन. हे कॉन्सन्ट्रेशन जे झालेलं आहे इंडस्ट्रीचं हे थोडंसं काय व्हायला पाहिजे, त्याचं डिसेंट्रलायझेशन होणं गरजेचं आहे. सगळीकडे काही ना काहीतरी थोडं थोडं त्या पद्धतीने देणं गरजेचं आहे. नाहीतर इथलं पण पाणी जे आहे सगळ्यात जास्त लोड जो आहे तो पाणी आणि इन्फ्रास्ट्रक्चरवरती येतो.
हे समजून घ्या. मग इथलं एकदा गेलं की मग कुठं जाणार, मग रोजगार कुठं मिळवणार, हा फार मोठा प्रश्न आहे. फार मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर असा हा विषय आहे. हिंजवडी IT पार्क मधील गेलेल्या कंपन्या यांच्या निमित्ताने आपण चर्चा कशाची केलेली आहे हो? आपण चर्चा कशाची केलेली आहे? आपण चर्चा केलेली आहे अर्बनायझेशनशी संबंधित समस्या कोणकोणत्या आहेत त्याची. आता तुमच्यासाठी एक छोटासा होमवर्क आहे, एकदम छोटासा होमवर्क आहे. होमवर्क असा आहे की अमृत अटल मिशन फॉर अर्बन रिज्युनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन ह्याच्याविषयीची माहिती घ्या आणि प्रधानमंत्री आवास योजना अर्बन याची सुद्धा माहिती घ्या. या वर्षीच्या प्रीला प्रश्न असू शकतो निश्चितपणे आणि मेन्स साठी सुद्धा आपल्याला ह्याचा रेफरन्स जो आहे आपल्या उत्तरामध्ये देता येऊ शकतो. होप तुम्हाला हा विषय जो आहे तो समजलेला असेल. जर का समजलेला असेल तर हा विषय तुमच्या शब्दामध्ये लिहून आमच्या सोबत शेअर करा. ठीक आहे, शेअर केल्यानंतर आम्ही त्याचं निश्चितपणे इव्हॅल्युएशन करण्याचा प्रयत्न करू. विजडम IASचं जे इंस्टाग्राम पेज आहे त्याला तुम्ही फॉलो करू शकता. यासोबतच आपलं यूट्यूब चॅनल जे आहे तिथं सुद्धा जाऊन तुम्ही फॉलो करू शकता. अशीच अजून जर का करंटमधली माहिती हवी असेल तर तसं सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला हरकत नाही. त्या विषयावरती आम्ही निश्चितपणे अजून एखादा व्हिडिओ जो आहे तो बनवू. ठीक आहे, बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.